आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने गोरगरीब जनतेची मोठी हानी. भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे कार्यकर्त्यांशी घट्ट नातं राखणारे आणि गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सदैव सहभागी राहणारे लोकनेते होते. त्यांच्या अचानक निधनानं राजकीय व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून जनतेचा आधारस्तंभच हरपल्याची भावना व्यक्त होतीये. आमदार कर्डिले यांच्या निधनाला 6 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त नागरदेवळे गावाच्या वतीनं सावतामाळी मंदिरासमोर शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विविध वक्त्यांनी कर्डिले यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. शोकसभेत राहुल पानसरे, राम पानमळकर, बापूसाहेब शिंदे, एकनाथ जाधव, नाना कुरे, संजय ताजने, जालिंदर बोर्डे, संजय शिंदे, रोहित भुजबळ, एकनाथ जगताप, नंदू भंडारे, हरिभक्तपरायण अमित महाराज धाडगे, गोकुळ धाडगे, सुनील पवळे, यशवंत पानमळकर आदींनी विचार मांडले. वक्त्यांनी सांगितलं की कर्डिले साहेबांनी जनतेच्या हितासाठी कार्य करताना कधीही पदाचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजकारणाला प्राधान्य दिलं. जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केलं. आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं बालपण साध्या शेतकरी कुटुंबात गेलं. त्यांनी राजकारणात सक्रिय होत गेली 25 वर्षांहून अधिक काळ जनतेची सेवा केली. 1995 मध्ये ते प्रथमच आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे त्यांना जनतेचा प्रचंड विश्वास लाभला होता. या शोकसभेला अण्णा चौधरी, महेश जोडगे, अजय गारदे, मयूर पाखरे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्डिले यांच्या निधनानं जिल्ह्यात भाजपला मोठं नुकसान झालं असून ही न भरून येणारी हानी असल्याचं मत सर्वत्र व्यक्त केलं जात आहे. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. आणि बोलायला एकच फुटत नाही. अंगणवाडीच्या वतीने सगळ्या महिलांच्या वतीने साहेबांना भरपूर श्रद्धांजली. फोन आला आणि अजूनही आम्हाला असं हे शोकसभा हे सर्व घडतंय असं स्वप्नवत वाटतंय. मी राममोहनला दुपारी म्हणलो का मला आज असं वाटतंय का हे सत्य चाललंय का नाही चाललंय. साहेबांच्या कामाबद्दल तर सगळ्यांनी सांगितलं का साहेबांनी किती काम केलं. मी तर तुम्हाला सांगतो साहेबांचं आयुष्य 67 वर्ष होतं, पण 100 वर्षाची कामं एखादा माणूस 100 वर्ष जगला तर तेवढे कामं त्याच्या हातून 67 वर्षाच्या साहेबांनी काम केलं हे 100 वर्षाच्या कामं इतकं आहे. एवढा कामाचा साहेबांचा स्पीड होता आणि राजकारणाशी माझा काही जास्त संबंध नव्हता. मी तर त्यावेळेस श्रीरंग गेलो होतो. ज्यावेळेस पंचायत समितीचे इलेक्शन लागलं त्यावेळेस साहेबांनी मला उमेदवारी दिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पंचायत समितीचं पद मिळून दिलं. साहेबांचं माझ्यावर असे व्यक्तिगत कामाचे बरेच उपकार आहे आणि सामाजिक दृष्ट्या साहेबांनी जे आपल्या गावासाठी केलेलं आहे त्याची कधी परतफेड होऊ शकत नाही. यासाठी आपण सर्वांनी अक्षयदादांच्या पाठीमागं उभं राहणं आजच्या वेळेला गरजेचं आहे. हे सगळं बोलून मी माझ्या पानसरे कुटुंबियातर्फे व पंचायत समिती घरातर्फे साहेबांना भावपूर्ण आदरांजली वाटते. काही सूचना द्यायच्या असेल ते काय देत होते. माझ्या वडिलांचं दुःखद निधन 2008 साली झालं आणि 2012ला मी ग्रामपंचायत लढलो. त्यानंतर साहेबांकडे यायला जायला लागलो. ज्यांना वडील नसतात ना त्यांना एक वडील तिचा आधार असतो आणि तो आधार म्हणजे साहेब होते. मला अर्ध्या रात्री काही वाटलं ना की बाबा कोणतं संकट आलं, काय प्रॉब्लेम आला, मी बिंदास म्हणतो मी साहेबांना फोन केले. फोन कदाचित कधीतरी केला असेल, पण जो आधार होता ना तो आधार म्हणजे लय महत्वाचा होता. आपल्या सर्वांसाठी महत्वाचा होता. रामभाऊच्या माध्यमातून पाहू का जन्म केले यंता आपण शिवशिवती मानता या उक्तीप्रमाणे वास्तविक बऱ्याच वेळा दशक्रियाविधीमध्ये अनेक शोक सभांमध्ये किंवा वर्ष श्राद्धानिमित्ताने श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आमच्यावरती येते. परंतु आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्यासाठी एखादी शोकसभा आयोजित करावी लागेल आणि त्या शोकसभेमध्ये आपल्याला श्रद्धांजली अर्पण करावी लागेल असं स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं. त्याचं कारण नगर राऊडी आणि पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय कैलासवासी कर्डिले साहेब यांच्या या श्रद्धांजली सभेला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, व्यासपीठावर असलेले, समोर बसलेले, साहेबांवर प्रेम करणारे सगळे नागरिक, उपनगरातील सगळे बंधू, उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या भगिनी, आपण सकाळी नियोजन केलं आणि फोनवर मेसेज दिले. फोन केले नाही, प्रमुख 1-5 लोकांना फोन केले असेल. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला यावरूनच एक सिद्ध होतं की आपण किती मोठ्या प्रमाणावर प्रेम करतो साहेबांवर. एखादा कार्यक्रम आम्ही महाराजीचा करायचा असल्याने एवढे लोक जर बोलायचे असले तर रिक्षा फिरावं लागायची नागरिकांवर. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे 2005 मी काम करतो, वेगवेगळ्या सभा या ठिकाणी घेतल्या, पण एवढे लोक जर जमा करायचे असले तर रिक्षा फिरवावं लागायची. आमच्या प्रत्येक सदस्याला, प्रत्येक कार्यकर्त्याला घरोघर जाऊन सांगावं लागत होतं. पण ही एक अशी सभा झाली की इथं कुणाला सांगावं लागलं नाही. प्रत्येक जण आपापल्या मर्जीने इथं आलेले आहे आणि अनेक लोकांना निरोप मिळाले नसतील नाही तर हे पटांगण आपल्याला बसायला कमी पडलं असतं. उपनगरातल्या लोकांना संसूद असल्यामुळे येता आलं नाही. मित्रांनो, 2001 साली माझा त्यांचा संवाद आला. आमचे वडील पंचायत समितीला उभे राहिले आणि काही घटनेपाशी जर प्रामाणिक राहिलो तरच आपण त्या ऋणातून मुक्त होऊ. परत एकदा आपल्या सर्वांना त्यांच्या कुटुंबाशी प्रामाणिक राहण्याचं, त्यांच्या कुटुंबाबरोबर राहण्याचं आवाहन करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांतर्फे, आपल्या गावातर्फे, सगळ्या समाजातर्फे, सगळ्या बांधवांतर्फे त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या हॉस्पिटलचा वाढवा झाला पहिल्याच आठवड्यामध्ये या जागेचं आम्ही हॉस्पिटलचं भूमिपूजन होणार होतं, परंतु निश्चितच